नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. आज आपण इंग्लिश ग्रामरचा महत्त्वाचा टॉपिक जो तुम्हाला पॅसेजमध्ये दिसणारच आहे तो म्हणजेच चेंज द व्हॉइस व्यवस्थित समजून घेऊया. एकदम बेसिकपासून म्हणजेच झिरोपासून समजून घेऊन ॲडव्हान्स लेवलपर्यंत जाऊया. प्रत्येक टेन्सला कसं कन्वर्ट केलं जातं सगळं काही नीट समजून घेऊ. त्यानंतर आपण जे शिकलो आहे त्याला इम्प्लिमेंट करायचं, म्हणजेच बोर्डचे क्वेश्चनसुद्धा सॉल्व करायचे, जेणेकरून आपला हा टॉपिक आजच्या आज क्लिअर होऊन जाईल. पण जर तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाईम असाल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ एंडपर्यंत बघा, म्हणजे आजच्या आज तुमचा हा टॉपिक एकदम पक्का होऊन जाईल. सोबतच चॅनलवरती ग्रामरचे काही व्हिडिओज अपलोड झालेले आहेत जे तुमच्या बोर्ड एक्झामच्या दृष्टीने खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. ते सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील, ते देखील व्हिडिओज नीट बघताल. करायचं मग सुरू. चलो आता व्हॉइस म्हणजे बेसिक डेफिनेशनपासून जाऊया. व्हॉइस इज अ रिलेशनशिप बिटवीन द सब्जेक्ट अँड ॲक्शन एक्सप्रेस बाय द वर्ब इन अ सेंटेन्स. कन्फ्यूज होते, लोड नका घेऊ, स्किप करा. पुढं दोन टाईपचे व्हॉइस असतात. पहिला येतो ॲक्टिव्ह व्हॉइस. याच्यामध्ये काय राहतं तर सब्जेक्टनी सेंटेन्सची सुरुवात होईल, ह्याला बोलतो आपण ॲक्टिव्ह व्हॉइस. म्हणजे बेसिकली काय, आपण जे टेन्सवाला स्टेटमेंट लिहितो ना किंवा सेंटेन्स लिहितो त्याची सुरुवात आपण सब्जेक्टपासूनच करतो, बरोबर ना, म्हणजे त्यालाच बोलतो आपण ॲक्टिव्ह व्हॉइस. मग पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय असणार आहे, थोडंसं उलटं. आता ह्या ठिकाणी असं होईल की सेंटेन्सची सुरुवात ही ऑब्जेक्टनी होईल. डेफिनेशन नका लक्ष देऊ, कन्फ्यूज होईल ना, नका सोडून द्या. सिम्पल लक्षात ठेवा की ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये आपण सेंटेन्सची सुरुवात सब्जेक्टनी करतो आणि पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आपण ऑब्जेक्टनी करतो. खतम. नक्की क्लिअर झालं? शुअर. आता एक्झाम्पल बघू, म्हणजे ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइसमधला मेजर डिफरन्स समजून येईल. बघा, ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये स्टेटमेंट लिहिलं आहे आय राईट अ स्टोरी. ह्याच्यामध्ये आय सब्जेक्ट आहे, व्हर्ब काय होतं, राईट होतं, अ स्टोरी ऑब्जेक्ट होतं. आता पॅसिव्ह व्हॉइसमध्ये स्टेटमेंट कसं होईल तर सुरुवात होणार ऑब्जेक्टपासून, जसं की अ स्टोरी इज रिटन बाय मी. मग अ स्टोरी काय होतं, ऑब्जेक्ट, इज हेल्पिंग व्हर्ब, रिटन पास्ट पार्टिसिपल ऑफ व्हर्ब, नंतर मी हा सब्जेक्ट आला. क्लिअर झालं? आता या ठिकाणी ना तीन गोष्टी आपल्याला दिसतात आहे. पहिली गोष्ट काय दिसते तर आपण हेल्पिंग व्हर्ब वापरतोय. प्रत्येक पॅसिव्ह व्हॉइसमध्ये त्याच्या जो काही टेन्स असेल त्या विथ रिस्पेक्ट टू आपण हेल्पिंग व्हर्ब यूज करणार आहोत. नंतर दोन गोष्टी अजिबात चेंज नाही होणार. पहिली गोष्ट ते म्हणजे पास्ट पार्टिसिपल ऑफ व्हर्ब आणि बाय, हे चेंज नाही होणार. कळलं नक्की? शुअर. चलो आता काही इम्पॉर्टंट कन्व्हर्जन आहेत ते नीट समजून घेऊया. सगळ्यात पहिलं कन्व्हर्जन म्हणजेच प्रोनाऊनचं कन्व्हर्जन. सब्जेक्टिव्ह प्रोनाऊन आणि ऑब्जेक्टिव्ह प्रोनाऊन म्हणजेच सुरुवातीला येणारं आणि एंडिंगला येणारं. बघा, सब्जेक्टिव्ह फॉर्म म्हणजेच काय, सेंटेन्सच्या सुरुवातीला जे प्रोनाऊन यूज करतो आपण ते. त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह फॉर्म म्हणजेच काय, सेंटेन्सच्या शेवटी असतं ते. आता चेंजेस कसे होतील ते समजून घेऊ. बघा, ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणजे नॉर्मल स्टेटमेंट, टेन्सवालं स्टेटमेंट. सुरुवातीला हे सब्जेक्ट असतील म्हणजेच प्रोनाऊन असतील. आय असेल तर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बाय मी होईल, ही असेल तर बाय हिम होईल, शी असेल तर बाय हर होईल, यू असेल तर बाय यू राहीलच, नंतर वी असेल तर बाय अस होईल, इट असेल तर बाय इटच राहील, त्यानंतर दे असेल तर बाय देम होईल, आणि शेवटी एखाद्या पर्सनचं, ठिकाणाचं, कुणाचंही नाव जरी असेल तरी बाय आणि नंतर त्या पर्सनचं नाव येऊन जाईल. कळलं नक्की? शुअर. हे बेसिक चेंजेस आहेत. आयचं मी होणार, हीचं हिम होणार, शीचं हर होणार, यूचं यूच राहणार, वीचं अस, इटचं इट, देचं देन, आणि एखाद्या पर्सनचं नाव असेल तर बाय आणि नंतर पर्सनचं नाव येऊन जाईल. क्लिअर? नक्की समजलं? चलो, बेसिक गोष्टी आपण क्लिअर केला की नंतर आपल्याला सगळ्या गोष्टी समजून येतील. आता टेन्सेस समजून घेऊया. सगळ्यात पहिलं प्रेझेंट टेन्सचे टाईप समजून घेऊ. सिम्पल प्रेझेंट टेन्स. आता नीट बघा, ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये म्हणजे टेन्सचा जो फॉर्म्युला होता जो आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितला तोच फॉर्म्युला, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. आता पॅसिव्ह व्हॉइसमध्ये फॉर्म्युला कसा चेंज होतो, सुरुवातीला आलं ऑब्जेक्ट, त्यानंतर ऑब्जेक्टच्या विथ रिस्पेक्ट टू हेल्पिंग वर्ब यूज करायचं आहे, म्हणजेच प्रेझेंटवाले हेल्पिंग वर्ब ॲम, इज किंवा आर, त्यानंतर पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब, नंतर बाय आणि एंडिंगला सब्जेक्ट. म्हणजेच हे मेन झोल आहे. हे ज्याला समजलं ना त्याला व्हॉइस एकदम पक्केच झाले. कुठलं हेल्पिंग वर्ब यूज करायचं कुठल्या टेन्सला, हा सगळ्यात महत्त्वाचा गेम राहील. कळलं नक्की? शुअर. चलो आता एक्झाम्पल बघूया, म्हणजेच फॉर्म्युले इम्प्लिमेंट करता येतात की नाही ते समजून येईल. बघा, ॲक्टिव्ह व्हॉइसचं स्टेटमेंट, सचिन टीचेस सोनिया. सचिन काय होतं या ठिकाणी, सब्जेक्ट, टीचेस काय होतं, वर्ब, ऑब्जेक्ट काय तर सोनिया. आता पॅसिव्ह व्हॉइस करताना सुरुवातीला ऑब्जेक्ट लिहायचा आहे, त्यामुळं सोनिया. आता सोनिया सिंग्युलर होती त्यामुळं इज येणार, गुड. त्यानंतर पास्ट पार्टिसिपल टीचर्सचं काय होईल, हां टॉट होईल. त्यानंतर बाय आणि शेवटी पर्सनचं नाव ॲज इट इज आलं सचिन. कळलं? मग स्टेटमेंट काय झालं, सोनिया इज टॉट बाय सचिन. चलो नेक्स्ट बघूया. पुढं बघा, दे ईट मँगोज.
या ठिकाणी दे काय होतं सब्जेक्ट, इट काय होतं वर्ब, मँगोज काय होतं ऑब्जेक्ट. आता पॅसिव्ह व्हॉइस कन्व्हर्जन करताना सुरुवातीला आलं मँगोज, प्युरल फॉर्ममध्ये असल्यामुळं आर यूज केलं. इटचं काय होईल इटन, नीट लक्षात ठेवताल. त्यानंतर बाय आणि शेवटी देचं काय होणार देम. कळलं नक्की? शुअर प्रत्येकाला? हे सिम्पल प्रेझेंट टेन्सचं कन्व्हर्जन होतं. मग आता एक गोष्ट तुम्हाला क्लिअर झाली असेलच की व्हॉइस कन्व्हर्जन करण्यासाठी टेन्सेस येणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. लास्ट व्हिडिओमध्ये मी सगळे टेन्सेस एक्सप्लेन केलेत. ते टेन्सेसचे फॉर्म्युले व्यवस्थित बघून घ्या, कारण टेन्सच्याच बेसिसवरती आपल्याला व्हॉइस कन्व्हर्जन करायचं आहे. चलो आता नेक्स्ट बघूया सिम्पल पास्ट टेन्स. सेम दोन्ही टेन्स सेम होते ना, म्हणून आपण सिम्पलच बघूया. सुरुवातीला बघा काय मेजर डिफरन्स दिसतोय तुम्हाला लगेच समजून येईल. काय राहतो ॲक्टिव्ह व्हॉइसचा फॉर्म्युला सब्जेक्ट, वर्ब इन पास्ट टेन्स, नंतर ऑब्जेक्ट. आता पॅसिव्ह व्हॉइसमध्ये सुद्धा बघा ऑब्जेक्ट तेच आलं, हेल्पिंग वर्ब पास्ट टेन्सचे यूज झाले, बाकी पुढचा फॉर्म्युला आहे तसाच आहे, काही चेंजेस नाही आहे. म्हणजेच सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आपण ॲमिजार वापरतो आणि सिम्पल पास्ट टेन्समध्ये आपण वॉज वेअर वापरतो. क्लिअर? चलो एक्झाम्पल पटपट समजून घेऊया. टीचर चेक अवर पेपर्स. टीचर काय होतं सब्जेक्ट, चेक पास्ट टेन्समधलं वर्ब होतं, अवर पेपर्स ऑब्जेक्ट होतं. आता पॅसिव्ह व्हॉइस करायचा आहे म्हणजे ऑब्जेक्ट पहिलं येईल अवर पेपर्स. आता वॉज येईल का वेअर येईल? वेअर येईल, म्हणजेच वेअर. नंतर चेक ॲज इट इज राहणार, कारण ऑलरेडी पास्ट पार्टिसिपल तोच फॉर्म असतो, तेच राहिलं. त्यानंतर बाय आणि सब्जेक्ट ॲज इट इज कंटिन्यू. कळलं? नक्की समजलं? चलो नेक्स्ट बघूया. वी डीड दॅट टास्क. परत वी सब्जेक्ट, डीड वर्ब, दॅट टास्क ऑब्जेक्ट. पॅसिव्ह व्हॉइस कन्व्हर्जन करताना सुरुवातीला ऑब्जेक्ट दॅट टास्क, त्यानंतर काय असणार आहे सिंग्युलर होतं त्यामुळं वॉज, व्हेरी गुड. डीडचं पास्ट पार्टिसिपल काय येतं डन, एक्झॅक्टली. बाय आता व्हीचं मगाशी बघितलं होतं ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन काय येतं अज, एकदम गुड. समजलं? सिम्पल. क्लिअर? चलो आता सेम वेमध्ये प्रेझेंट कंटिन्युअस बघूया. आता प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये नीट समजून घ्या. बघा ॲक्टिव्ह व्हॉइसचा फॉर्म्युला तुमच्यासमोर आलेला आहे. सब्जेक्ट राहील, त्यानंतर ॲमिजार, वर्ब प्लस आय एन जी, नंतर ऑब्जेक्ट. आता इथं थोडासा एक चेंज येतो, नीट समजून घेताल. बघा सुरुवात तो ऑब्जेक्टनी, नो चेंज. हेल्पिंग वर्ब पण तेच. आता ह्या ठिकाणी वर्ब प्लस आय एन जी होतं, त्याची रिप्लेसमेंट आय एन जीची रिप्लेसमेंट आपण करतो बिंगनी. हे डोक्यात ठेवताल. बाकी पुढचा सिंटॅक्स जो आहे तो आहे तसाच आहे, तो काही चेंज नाही होणार. कळलं नक्की? समजलं? म्हणजेच कंटिन्युअसमध्ये ज्या ठिकाणी वर्ब प्लस आय एन जी असतं त्यावेळेला आपल्याला बिंगचा यूज करायचा. डन? चलो आता एक्झाम्पल बघूया. विना इज प्लेइंग कॅशिओ. पहिलं काय होणार विना सब्जेक्ट होतं, आधी समजून घेऊया. हेल्पिंग वर्ब, वर्ब प्लस आय एन जी ऑब्जेक्ट. पॅसिव्ह व्हॉइस करताना कॅशिओ पहिलं आलं, गुड. त्यानंतर काय असणार आहे इज, एकदम गुड. नंतर वर्ब प्लस आय एन जी असल्यामुळं या ठिकाणी आपण बिंग यूज करणार, बिंग. त्यानंतर पास्ट पार्टिसिपल काय होणार प्लेचं, प्लेड होणार, एकदम गुड. बाय विना आहे तसंच. समजलं? नक्की? चलो नेक्स्ट बघूया. दे आर वॉचिंग द मूवी. परत दे काय होतं सब्जेक्ट, आर काय होतं हेल्पिंग वर्ब, वॉचिंग वर्ब प्लस आय एन जी, द मूवी ऑब्जेक्ट होतं. सुरुवात झाली ऑब्जेक्टपासून द मूवी. त्यानंतर काय होणार इज, एकदम गुड. त्यानंतर बिंग, संपतंय. नंतर वॉचचं काय होणार इडीच लागणार. नंतर बाय देम. समजलं? नक्की कळलं? शुअर? चलो आता पुढं बघूया पास्ट कंटिन्युअस. एक्झॅक्टली दोन टेन्स आपण कम्पेअर करून का बघतोय, कारण त्यांचे फॉर्म्युले सेम आहेत, फक्त हेल्पिंग वर्बमध्ये डिफरन्स आहे. बघा इथं सुद्धा तुम्हाला तेच दिसून येईल, फक्त हेल्पिंग वर्बमध्ये डिफरन्स आहे, दुसरं काही नाही आहे. इथं वॉज वेअर होतं म्हणून वॉज वेअर वापरलं. बाकी बिंग तर त्या टेन्समध्ये सुद्धा होता, या टेन्समध्ये सुद्धा बिंग आहेच. चलो एक्झाम्पल बघूया पटकन. शिवू वॉज सिंगिंग सॉन्ग. आता पहिलं क्लिअर झालं आहे सगळं. सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, वर्ब प्लस आय एन जी आणि ऑब्जेक्ट. सुरुवात होणार ऑब्जेक्टपासून सॉन्ग. नंतर काय येणार वॉज का वेअर, वॉज, एकदम गुड. त्यानंतर बिंग. नंतर सिंगचं काय होणार संग, एक्झॅक्टली. नंतर बाय शिव. कळलं? नक्की समजलं? चलो नेक्स्ट अजून एक बघूया. वी वेअर मेकिंग गिफ्ट कार्ड. परत वी सब्जेक्ट, वेअर हेल्पिंग वर्ब, मेकिंग वर्ब प्लस आय एन जी, गिफ्ट कार्ड ऑब्जेक्ट. कन्व्हर्जन करताना गिफ्ट कार्ड पहिलं आलं, कार्ड्स होते म्हणून वेअर येणार. त्यानंतर बिंग, बरोबर. त्यानंतर काय येणार मेकचं, मेड, बरोबर. नंतर बाय आणि वीचं काय करतो आपण ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन अस. जमलं? समजले? चार टेन्स क्लिअर झाले. सेम आहेत बघा, फॉर्म्युले ऑलमोस्ट सेम आहेत, फक्त नीट डोक्यात ठेवताल. आता नेक्स्ट बघूया प्रेझेंट परफेक्ट टेन्स नंतर पास्ट परफेक्ट टेन्स. दोघांच्या टेन्सचे फॉर्म्युले सेम आहेत, फक्त हेल्पिंग वर्बचा खेळ आहे. कळलं? चलो बघा
ॲक्टिव्ह व्हॉइसचा फॉर्म्युला म्हणजेच टेन्सचा फॉर्म्युला तुमच्यासमोर आला आहे. सब्जेक्ट, हॅज, हॅव, पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब आणि ऑब्जेक्ट. आता नीट बघा, ऑलरेडी ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब आहे, त्यामुळं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये करताना हे काही चेंज नाही होणार. म्हणजे वर्ब आपल्याला चेंज नाही करायचं परफेक्ट टेन्ससाठी. बघा, पहिलं ऑब्जेक्ट, त्यानंतर हॅज, हॅव, हेल्पिंग वर्ब तेच राहिले. आता जसं मगाशी आपण बिंग यूज केलं होतं ना, तसं या ठिकाणी बीन येणार. हे डोक्यात ठेवताल. क्लिअर? चलो, नंतर पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब, नंतर बाय सब्जेक्ट ॲज इट इज. एक्झाम्पल बघूया, काय दिसतंय? ही हॅज रिटन अ पोयम. ही सब्जेक्ट, हॅज हेल्पिंग वर्ब, रिटन पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब, अ पोयम काय असणार आहे? ऑब्जेक्ट. आता पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कन्वर्ट करताना अ पोयम सुरुवातीला आलं, व्हेरी गुड. त्यानंतर हॅज, एकदम बरोबर. त्यानंतर बीन हे लिहायला विसरायचं नाही. नंतर रिटर्न आहे तसंच. नंतर बाय, हिचं काय होतं? हिम होतं. कळलं नक्की? शुअर. चलो, अजून एक एक्झाम्पल बघूया. सॉफ्टेक सोल्युशन हॅज डेव्हलप अ न्यू सॉफ्टवेअर प्रोग्राम. सॉफ्टेक सोल्युशन सब्जेक्ट, हॅज हेल्पिंग वर्ब, डेव्हलप पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब, अ न्यू सॉफ्टवेअर प्रोग्राम्स हे काय असणार आहे? ऑब्जेक्ट. आता सुरुवातीला ऑब्जेक्ट आलं, त्यानंतर हेल्पिंग वर्ब हॅव येणार प्युरल फॉर्ममध्ये असल्यामुळं. त्यानंतर बीन, व्हेरी गुड. डेव्हलप ॲज इट इज राहणार कारण ते पास्ट पार्टिसिपलच होतं. नंतर बाय आणि नंतर जो सब्जेक्ट होता तो ॲज इट इज कंटिन्यू. कळलं नक्की? शुअर. आता तुम्हाला पास्ट परफेक्टचा फॉर्म्युला तर गेस झालाच असेल. बघा, सेम फॉर्म्युला आहे, सेम, काही चेंज नाही आहे. फक्त हेल्पिंग वर्बचा खेळ आहे. तिथं हॅज, हॅव होतं, या ठिकाणी हॅड आलं, बस एवढाच चेंज आहे. एक्झाम्पल बघूया पटपट. काय दिलं आहे? अ पायलट हॅड प्रेडिक्टेड सच ॲन ॲक्सिडंट. परत पायलट सब्जेक्ट, हॅड काय होतं? हेल्पिंग वर्ब, प्रेडिक्टेड पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब, सच ॲन ॲक्सिडंट ऑब्जेक्ट होता. आता सुरुवात कशापासून होणार? ऑब्जेक्टपासून. व्हेरी गुड. सच ॲन ॲक्सिडंट. नंतर इथं काय प्युरलचं काय झंझट नसतं, डायरेक्टली हॅड यूज करणार आपण. नंतर बीन, एंडिंगला प्रेडिक्टेड, नंतर बाय अ पायलट. क्लिअर? चलो, नेक्स्ट बघूया. शी हॅड ऑलरेडी फिनिश द असाइनमेंट. आता इथं ना हा ऑलरेडी वर्ड आलेला आहे, बरोबर. आता ह्याला कसं लिहायचं, कधी लिहायचं ते बघून घेऊ. आधी सुरुवातीला हा सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब आणि द असाइनमेंट. आता चेंज करताना कसं होईल ते बघा. द असाइनमेंट आलं, त्याच्यासाठी हेल्पिंग वर्ब हॅडच असणारे आलं. आता हा जो ऑलरेडी आहे हा हेल्पिंग वर्ब नंतरच आला आहे, म्हणून त्याला हेल्पिंग वर्ब नंतरच लिहायचं. क्लिअर? नक्की. नंतर बीन, त्यानंतर पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब म्हणजेच फिनिश्ड, नंतर बाय. शीचं काय होतं? आठवा जरा, पहिली स्लाईड, हर. एक्झॅक्टली. समजलं? नक्की क्लिअर झालं? बघा, 6 टेन्सेस आपले क्लिअर झाले. आपण एक्झाम्पल पण समजून घेतले. नक्की. चलो, आता नेक्स्ट स्लाईडवरती आहे ना, सगळ्यांना कम्पेअर करून बघूया. जे 6 समजून घेतले ते बघा. सिम्पल प्रेझेंट टेन्स आणि सिम्पल पास्ट टेन्स काय डिफरन्स दिसतोय? हेल्पिंग वर्ब इथं ॲमिजार होतं, या ठिकाणी वॉज वेअर आहे. परत कंटिन्युअसमध्ये काय यूज करायचं होतं? आठवा जरा, बिंग यूज करायचं होतं. एकदम बरोबर. त्यानंतर परफेक्ट टेन्समध्ये काय यूज केलं होतं आपण? बीन यूज केलं होतं. समजलं? एका स्लाईडवरती प्रेझेंट आणि पास्ट टेन्सचे सगळे फॉर्म्युले. पटकन स्क्रीनशॉट घ्या, 2-3 वेळा बघा, 1-2 वेळा राईट करून घ्या, म्हणजे हे तुमचं कन्फर्मच होऊन जाईल. आता स्विच करू फ्युचर टेन्सकडं. बघा, फ्युचर टेन्स पहिला सिम्पल फ्युचर टेन्स. ह्याच्यामध्ये सुद्धा बेसिकपासूनच सुरुवात करूया. स्ट्रक्चर कसं राहतं? तर ॲक्टिव्ह व्हॉइसमधलं म्हणजे टेन्सचा फॉर्म्युला सब्जेक्ट, विल, शाल, वर्ब आणि ऑब्जेक्ट. पॅसिव्ह व्हॉइसमध्ये थोडासा चेंज आहे. पहिलं ऑब्जेक्ट आलं, विल, शाल, नंतर या ठिकाणी आपण बी यूज करणार आहे. क्लिअर? नंतर बाकी जो सिंटॅक्स होता तो काही चेंज नाही होणार, तो आहे तसाच राहणार. म्हणजेच पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब, बाय आणि सब्जेक्ट. फक्त हेल्पिंग वर्बचा खेळ आहे, हेच तर समजते आपल्याला. आता ह्या ठिकाणी आपल्याला बी यूज करायचं आहे. चलो, एक्झाम्पल बघूया. अना विल कम्प्लीट द होमवर्क. अना काय होतं? सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब आणि ऑब्जेक्ट. कन्वर्जन करायचं आहे. पहिलं ऑब्जेक्ट आलं, व्हेरी गुड. त्यानंतर विल, गुड. नंतर बी अजिबात विसरायचं नाही. त्यानंतर पास्ट पार्टिसिपल कम्प्लिटेड बाय अना. कळलं नक्की? चलो, अजून एक एक्झाम्पल बघूया. दे विल इन्व्हेस्टिगेट दॅट हाऊस. परत दे सब्जेक्ट, विल, हेल्पिंग वर्ब, इन्व्हेस्टिगेट वर्ब, त्यानंतर दॅट हाऊस काय असणार आहे? तर ऑब्जेक्ट. आता कन्वर्जन करताना पहिलं ऑब्जेक्ट आलं, नंतर विल, त्यानंतर बी, त्यानंतर इन्व्हेस्टिगेटेड पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब आणि त्यानंतर बाय आणि शेवटी देचं काय होणार? देम होणार. क्लिअर? नक्की समजलं? चलो, आता पुढं फ्युचर कंटिन्युअस टेन्स. काय दिसतंय? नो व्हॉइस कन्वर्जन. याचा अर्थ तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये फ्युचर कंटिन्युअस टेन्सचं स्टेटमेंट नाही येणार, कारण त्या टेन्सचा आपण व्हॉइस कन्वर्जन करू शकत नाही. समजलं? चलो, नेक्स्ट म्हणजे एक टेन्स स्किप झाला. फ्युचर परफेक्ट टेन्स. स्ट्रक्चर
ॲक्टिव्ह व्हॉइसचं म्हणजे टेन्सचा फॉर्म्युला काय असतो, सब्जेक्ट, विल, शाल, हॅव, पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब आणि ऑब्जेक्ट. आता पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कन्वर्ट करताना पहिलं ऑब्जेक्ट, नंतर विल, शाल, हॅव आणि आठवा परफेक्टमध्ये मागं पण आपण बीन यूज केला होता, बीन, बाकी सेम ॲज इट इज राहणार. क्लिअर. चलो आता पटकन एक्झाम्पल बघूया. अमित विल हॅव प्लेड द फुटबॉल. अमित सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, हॅव, प्लेड पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब आणि ऑब्जेक्ट काय होतं, फुटबॉल. सुरुवातीला आला फुटबॉल, त्यानंतर विल, नंतर हॅव बीन, व्हेरी गुड, प्लेड आहे तसंच, नंतर बाय आणि अमित येणार. क्लिअर झालं नक्की. चलो अजून एक एक्झाम्पल बघूया. मनीषा विल हॅव स्कोअर 100 सेंचुरीज. आता परत एकदा मनीषा सब्जेक्ट, विल हेल्पिंग वर्ब, हॅव, नंतर पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब आणि त्यानंतर ऑब्जेक्ट. कन्वर्जन करताना सुरुवातीला 100 सेंचुरीज, नंतर येणार विल, बरोबर, नंतर हॅव बीन, विसरायचं नाही, नंतर स्कोअर बाय मनीषा. सिम्पल होतं, इझी होतं, समजलं नक्की. चलो आता पुढं बघायचं आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं व्हॉइस कन्व्हर्जन कसं करायचं. आत्तापर्यंत आपण सगळे टेन्सेस बघितले, सगळ्या टेन्सेसचे फॉर्म्युले तुम्हाला नक्की समजले असतील. एवढेच तुमच्या सिलेबसमध्ये आहेत, तेवढेच नीट व्यवस्थित करून जा, म्हणजे ह्याचे मार्क आपले जाणार नाहीत. आपल्यासाठी एक एक मार्क महत्त्वाचा आहे, त्यामुळे ह्या गोष्टी अजिबात स्किप करू नका. आता इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे बेसिकली काय राहतं, आज्ञार्थी वाक्य, म्हणजे त्याची सुरुवात होती व्हर्बनी आणि ऑब्जेक्टनी, ह्याच्यामध्ये सब्जेक्ट नसतो. मग कन्वर्जन करताना कसं होणार, तर सुरुवातीला लेट येणार, त्यानंतर ऑब्जेक्ट, त्यानंतर व्हर्ब, त्यानंतर व्हर्ब जर पॉझिटिव्ह असेल तर आपण बी वापरणार, निगेटिव्ह असेल म्हणजे नॉट यूज केला असेल तर नॉट बी येणार आणि शेवटी पास्ट पार्टिसिपल ऑफ व्हर्ब. एक्झाम्पल घेऊ म्हणजे क्लिअर होईल. काय दिलं आहे, डू इट, पहिलं व्हर्ब आणि ऑब्जेक्ट, हे तर क्लिअर झालं. आता पॅसिव्ह व्हॉइस करताना पहिलं काय सांगितलं आहे, लेट वापरलं, इट वापरा, यूज केलं, नंतर डू होतं ना, म्हणजेच असर्टिव्ह झालं. मग काय येणार, बी, गुड आणि पास्ट पार्टिसिपल डूचं काय येतं, डन. सिम्पल झालं, इझी होतं. चलो अजून एक बघूया. डोंट टच द इक्विपमेंट. आता डोंट टच हे काय होतं, व्हर्ब होतं. ऑब्जेक्ट द इक्विपमेंट, कन्वर्जन करायचे, पहिलं लेट, गुड, त्यानंतर ऑब्जेक्ट आलं, डोंट असल्यामुळं काय असणार आहे, नॉट, बी, गुड आणि एंडिंगला टच्ड. ह्या ठिकाणी आपण डोंट यूज नाही करणार. क्लिअर आणि नीट लक्षात ठेवतात, समजलं प्रत्येकाला. चलो आता शेवटचा पार्ट इन्फिनिटिव्ह व्हर्बचा. इन्फिनिटिव्ह म्हणजे टू आणि व्हर्ब असेल असा फॉर्ममध्ये. बघा नॉर्मल सिंटॅक्स असा असतो, सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, टू, वर्ब आणि ऑब्जेक्ट. पॅसिव्ह व्हॉइस कन्वर्जन करताना सुरुवातीला ऑब्जेक्ट, हे तर काही चेंज होत नाही, मगाचपासून आपण तेच बघतोय. त्यानंतर हेल्पिंग वर्ब, त्यानंतर टू आणि बी यूज करायचा आहे, पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब, बाय आणि सब्जेक्ट. काय चेंज झाला आहे, काय चेंज झाला आहे, फक्त या ठिकाणी आपण बी यूज केला आहे, जे आपण फ्युचर टेन्समध्ये सुद्धा करत होतो. समजलं. चलो एक्झाम्पल बघू म्हणजे पटकन क्लिअर होऊन जाईल. आय हॅव टू डू दिस वर्क. चलो सुरुवातीला काय होणार, दिस वर्क, व्हेरी गुड. आता हेल्पिंग व्हर्ब नीट समजून घ्या. हॅज आणि हॅव ह्या दोघांपैकी एक यूज करायचं, ठीक आहे. म्हणजे ह्या ठिकाणी काय असणार आहे, हॅज येणार, व्हेरी गुड. नंतर टू, बी, पास्ट पार्टिसिपल डूचं काय होतं, डन. त्यानंतर आयचं काय होणार, मी होणार. समजलं नक्की. अजून एक बघा, युअर सन इज टू लर्न लँग्वेजेस. परत एकदा कन्वर्जन करताना सुरुवातीला लँग्वेजेस आले. आता प्रेझेंट टेन्सचे हेल्पिंग वर्ब यूज झालेत, म्हणजेच ॲम इज आर यूज करावं लागेल, म्हणजेच प्युरल फॉर्ममध्ये आपण ह्या ठिकाणी आर यूज करणार, गुड. टू बी आलं, गुड. लर्नचं ईडी लागणार, गुड. बाय युअर सन आहे तसंच. समजलं नक्की. या ठिकाणी तुमचे व्हॉइस द एंड झाले, जेवढे तुम्हाला सिलेबसमध्ये होते तेवढे सगळे. क्लिअर. आता आपण बोर्डचे क्वेश्चन्स बघूया, म्हणजेच सगळ्या गोष्टी नीट क्लिअर होतील. बघा, पीपल स्पीक इंग्लिश ऑल ओव्हर द वर्ल्ड. आता या ठिकाणी पहिला तर टेन्स ओळखूया. पीपल स्पीक इंग्लिश एवढं स्टेटमेंट आहे, हे बाकी सगळं काय दिलं आहे, ऑब्जेक्ट दिलेलं आहे. आता ह्या ठिकाणी काय दिसतोय आपल्याला, सिम्पल प्रेझेंट टेन्स दिसतोय. मग सुरुवातीला काय होणार आहे, इंग्लिश, त्यानंतर इज स्पोकन बाय पीपल ऑल ओव्हर द वर्ल्ड. बघा आलं की नाही. बघा पहिलं काय केलं मी, हे एंडिंगवाला स्टेटमेंट आहे, हे एंडिंगलाच लिहायचं, लोड नका घेऊ. इंग्लिश सुरुवातीला, इज, नंतर स्पीकचं काय होईल, स्पोकन, बाय, नंतर पीपल, ऑल ओव्हर द वर्ल्ड ॲडिशनल स्टेटमेंट होतं, ते एंडिंगला लिहा, नो इश्यू. पुढं बघा, द गार्डनर वॉटर द प्लांट एव्हरी इव्हिनिंग. आता वॉटर कुठला टेन्स दिसतोय, परत सिम्पल प्रेझेंट टेन्सच आहे, हे बोर्डला आलेले क्वेश्चन्स आहेत. द प्लांट आणि एव्हरी इव्हिनिंग हे ॲडिशनल ऑब्जेक्ट होतं, म्हणजे इथपर्यंत स्टेटमेंट कन्सिडर करायचं आहे. म्हणजेच काय होणार, द प्लांट्स
आर वॉटर ईडी लागणार बाय गार्डनर एव्हरी इव्हिनिंग. कळलं बघा. द प्लांट्स आर वॉटर बाय द गार्डनर एव्हरी इव्हिनिंग हा ॲडिशनल ऑब्जेक्टचा पार्ट होता, त्यामुळं तो आपण एंडिंगलाच घेणार आहोत. कळलं. चलो अजून एक बघूया. द विंड ब्लो डाऊन द ट्रीज. परत ब्लो काय दिसतंय? हां कुठला टेन्स आहे? पास्ट टेन्स आहे. मग टेन्स कन्वर्ट करताना काय होणार? द ट्री बरोबर वॉज ब्लोन डाऊन बाय द विंड. क्लिअर? नक्की समजलं. चलो नेक्स्ट बघूया. शी वॉज टेलिंग अँड इंटरेस्टिंग स्टोरी. परत टेलिंग आलं आहे म्हणजे कंटिन्युअस झाला, वॉज आलं आहे म्हणजे पास्ट कंटिन्युअस झाला. पास्ट कंटिन्युअस म्हणजे आपण बिंग यूज करत होतो, विसरायचं नाही. मग अँड इंटरेस्टिंग स्टोरी वॉज बिंग टोल्ड बाय हर. समजलं? नक्की प्रत्येकाला क्लिअर झालं. या ठिकाणी आपण बोर्डला आलेले सगळे क्वेश्चन्स बघितले, व्हॉईस पूर्ण समजून घेतलं, व्हिडिओ एंडपर्यंत बघितला. थँक्यू सो मच. बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. पुढच्या कुठल्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे ते देखील सांगा. बाकी व्यवस्थित प्रिपेअर करत राहा. नक्की तुमची बोर्डची एक्झाम एकदम सोपी जाईल. फक्त प्रिपरेशन बेस्ट लेवलला ठेवा. चलो बाय बाय. ऑल द बेस्ट.